मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला विभागातील प्रभाग क्रमांक 166च्या स्थानिक नगरसेविका तसेच महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा मिनल संजय तुर्डे यांच्या विशेष विकास निधीतून प्रभागातील विविध नागरी सुविधा आणि विकास कामांचं भूमिपूजन यावेळी करण्यात आलं। या अंतर्गत वीर तानाजी मित्र मंडळ शिंगरेवाडी येथे रस्ता दुरुस्ती, गणेशनगर वाडिया इस्टेट येथे गटार नूतनीकरण करणं, सोनापूर गल्ली हनुमान प्रसाद बिल्डिंग येथे नवीन सुरक्षा गेट उभा करणं तसेच रामदास चौक येथे भव्य सभा मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला। मेन रोडवरचे आणि रामदास चौकमध्ये असे सगळ्या ठिकाणी आम्ही आज उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवलेले होते। ह्याच्या अगोदर आम्ही 3 ठिकाणी उद्घाटन करून आलोय। आता रामदास चौकमध्ये ज्या आपले ह्या सगळ्या लोकांनी गेले अनेक वर्ष आमच्यावर विश्वास टाकून प्रत्येक कामामध्ये त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज आमचं देखील निवडून आल्यानंतर प्रथम कर्तव्य की त्यांच्या ज्या पण मागण्या होत्या त्या पूर्ण करणे आणि त्या अनुषंगाने आज पहिल्यांदा आम्ही ही कामाची सुरुवात केलेली आहे। इथे गणपती उत्सवासाठी त्यांनी शेडसाठी आमच्याकडे मागणी केली होती आणि त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना जसं हवं त्या पद्धतीने इथे शेड बांधून देण्यात येणार आहे। कुर्ल्यामध्ये एफडीआय कारवाई करते मुंबई महानगरपालिकेचे काल खूप गाजला। तुमच्या परिसरामध्ये अनधिकृत हॉटेल्स त्याच्या संदर्भात आणि होते देखील गाजले, त्या संदर्भात काय सांगाल? काल तुम्ही बघितलं असेल की काल महापालिकेत हा जेव्हा अनधिकृत बांधकामाचा विषय निघाला तेव्हा मी स्वतः देखील हा मुद्दा उपस्थित केला की LBS रोडवरील जे पण अनधिकृत हॉटेल्स आणि लॉजिंग आहे त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करायची मागणी मी काल केलेली आहे। कारण जवळजवळ 35 ते 36 लॉजना परमिशन नाही आहे। रात्रीचं चालणं मुश्किल होतं की जर तुम्ही रात्रीचं जर कुठली महिला किंवा आपणही सर्वसामान्य लोक जर चालत असेल तर पूर्णपणे फुटपाथ आहे तो कव्हर केलेला असतो, त्याच्यावर सर्रास गाड्या लागून तो रात्रभर 4-4 वाजेपर्यंत बिझनेस केला जातो। त्या सगळ्यांवर मी आक्षेप घेतलेला आहे आणि ताबडतोब आयुक्तांनी त्याच्यावर लक्ष घालून कारवाई करावी अशी मी कालच सभागृहात मागणी केलेली आहे आणि आशा करते की लवकरात लवकर जसं आपले आयुक्त सगळीकडे धडाकेबाज मोहीम घेतलेली आहे, महापौरांनी घेतलेली आहे, तर त्या अनुषंगाने इथे देखील आपल्या एल वॉर्ड मध्ये देखील कारवाई होईल। महिला बचत गट असेल किंवा दिव्यांग बांधव यांच्या त्याला आर्थिक निर्भर करण्यासाठी महापालिकेने एक प्रदर्शन केंद्र एक दिवसाचं केले की 2 दिवसाचं हो काय एकूणच संकल्प आहे? आता आपले जे सणवार आहे त्या रक्षाबंधनचा सण येतोय त्यासाठी आपण ए ते टी वॉर्ड मध्ये 2 दिवस 24 आणि 25 असं 2 दिवस प्रदर्शन ठेवलंय। त्या दिव्यांग शाळांमधले जी मुलं आहेत त्यांनी ज्या राख्या बनवलेल्या आहेत त्या विक्रीस ठेवले जाणार आहेत। तसेच आपले जे बचत गट आहेत त्यांनी जे गोड पदार्थ बनवतात सणाला त्याची देखील विक्री होणार आहे। तसंच महापालिकेमध्ये देखील आपण 1 दिवसाचं ते प्रदर्शन ठेवलेलं आहे 24 तारखेला आणि ए ते टी वॉर्ड मध्ये आपण 2 दिवस ठेवलेले आहे। आणि आपण बघत असाल जसं वाळवण आपण केलं नंतर त्याला खूप चांगला प्रतिसाद लाभला। त्यानंतर आपण दिव्यांगांचं छत्रीचं जे त्यांनी विक्री केली त्याला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि मला खात्री आहे की ह्या दोन्ही दिवसाच्या प्रदर्शनाला देखील खूप चांगली विक्री होईल, महिलांना आर्थिक हातभार लागेल। यावेळी रामदास चौकातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।